नमस्कार मंडळी, प्रेमाने बोला धन्यरंकारजी. बघा, सद्गुरू माताजींनी सांगलीमध्ये महाराष्ट्र समागममध्ये आपल्याला पहिल्या दिवशी काय सांगितलं याचा व्हिडिओ दासीने टाकलेला आहे. दुसऱ्या दिवशी काय सांगितलं याचा सुद्धा व्हिडिओ टाकलेला आहे. बऱ्याच काही चुका झाल्या असतील तरी उदाहरणतकरणानं तुम्ही क्षमा करणार आहेत. आता आज आपण तिसऱ्या दिवशी सद्गुरूंनी आपल्याला विचारामध्ये काय सांगितलं याबद्दल थोडीशी चर्चा करूयात. आणि यानंतर राजपिताजींनी आपल्याला काय सांगितलं ह्याच्याबद्दल सुद्धा 2-3 दिवसामध्ये व्हिडिओ येईल. का तर तो व्हिडिओ एवढा सोपा नसणार आहे. का तर राजपिताजींचे विचार एवढे गहन असतात की त्या शब्दांना मला मराठीतला अर्थ सुद्धा सापडत नाही. तरी दासी प्रयत्न करते, काही चुकलं तरी क्षमा असावी. बघा, आता सद्गुरू माताजींनी काय सांगितलं ह्याच्यावर जेव्हा दासी अगोदर विचार करत असते सांगण्याचा तुम्हा सगळ्यांना व्हिडिओमध्ये, त्यावेळेस बऱ्याचदा रिपीट होतं की बऱ्याचदा वाटतं नाही ही तर मी गेल्या वेळेसच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे ना, त्याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलंय ना असं वाटतं. पण सद्गुरूंनी हे मला वारंवार सांगितले आणि जे सद्गुरूंनी सांगितले तेच दाशी तुमच्या पुढे ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे. का तर सद्गुरू मला वारंवार एकच गोष्ट जर सांगत असतील तर कुठेतरी माझ्यामध्ये कमी आहे म्हणून संत सुद्धा सांगतायत. तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे की तुका मने सांगू किती जळोतयाची संगती. तर त्या अभंगाची सुरुवात दासीला ऐसे कैसे झाले भोंदू कर्म करोनी म्हणती साधू अंगा लावून या राख डोळे झाकुनी करती पाप दाऊनी वैराग्याची भीती विषयाचा सोहळा भोगिती तुका मने सांगू किती आणि जळोतयाची संगती. म्हणजे संत तुकाराम महाराज सुद्धा तुका मने सांगू किती केव्हा म्हणतायत की वारंवार वारंवार जर सांगितलं असेल तर किती म्हणतायत. म्हणजे संत सुद्धा एक गोष्ट आपल्याला बऱ्याचदा सांगतायत का तर आपण ऐकत नाही. आणि आज सद्गुरू सुद्धा मला एखादी गोष्ट जर बऱ्याचदा सांगत असेल तर मी कुठेतरी ऐकत नाही म्हणून. का तर आपण घरामध्ये सुद्धा बघितलं तर आपण आपल्या लेकरांना कितीकदा एकच गोष्ट वारंवार सांगत असतो जोपर्यंत तो ऐकत नाही. मग आज सद्गुरू सुद्धा मला एखादी गोष्ट वारंवार 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 सांगतायत का तर आपण त्यांचं ऐकत नाही. आता हा जो समागम झाला, हा जो संदेश आहे देवाला पाहून घ्यायचा, प्रत्येक समागममध्ये आपल्याला तेच ऐकायला मिळतं की ब्रह्मज्ञान घ्या, देवाला पाहून घ्या. सद्गुरू माताजी सुद्धा आपल्याला म्हणतायत तुमच्यापर्यंत हे पोहोचलंय, अजून ज्यांच्यापर्यंत पोहोचलं नाही त्यांच्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करा. तेच आहे निरंकारी मिशन. निरंकारी मिशन म्हणजे हा ज्ञानाचा प्रचार आणि प्रसार करायचे एक ध्येय हातामध्ये घेतलंय या मिशननं. मिशन म्हणजे ध्येय आहे. मला फक्त एवढंच माहिती होतं की मिशन मंगल पिक्चर माहित होता की मिशन मंगल काय होतं, मंगळावर जायचं होतं, म्हणजे ते त्यांचं मिशन होतं, ध्येय होतं. आज आपल्या निरंकारी मिशनचं या सद्गुरूचं एकच ध्येय आहे की प्रत्येकापर्यंत हे ब्रह्मज्ञान पोहोचवायचंय, प्रत्येकाच्या जीवनातला अंधार नाहीसा करायचा आहे, प्रत्येकाच्या जीवनामध्ये हा प्रकाश आणायचा आहे. मग जे ह्या समागमद्वारे सांगितलं जातं की देवाला पाहून घ्या, देवाला पाहून घ्या, हे फक्त आत्ता नाही सांगितलं जात, युगानुयुगे संतांनी तेच सांगितलं. देव घ्या फुका, देव घ्या फुका, न लगे रुका मोल काही. संत सांगतायत फुकट भेटतोय हो, पैसे लागत नाहीत, त्यासाठी काहीही मोजावं लागत नाही, फक्त नतमस्तक व्हावं लागतं, कुठंतरी सद्गुरूजवळ जावं लागतं, तेव्हा हा देव भेटतो. हे मला संतांनी सुद्धा सांगितलेलं आहे. सद्गुरू सांगतायत की कैसी भी हो परिस्थिती रहे एक सी मनस्थिती. संतांची परिस्थितीवर कधीच परिस्थितीनुसार संत कधी बदललेच नाही. तो सगळ्या संतांची परिस्थिती आपल्याला माहित आहे, अजून डबल तेच आपल्याकडूनही रिपीट व्हायला नको. आता सगळ्या संतांची परिस्थिती कशी होती आणि त्यांची मनस्थिती कशी होती हेही मला माहित आहे. मग सद्गुरू काय सांगतायत, परिस्थिती कशीही असो मला या भक्तीमध्ये तल्लीन व्हायचंय, या भगवंताच्या भक्तीमध्ये. मग सद्गुरू सांगतायत की माझं काय होतं की मी फक्त वाईट बघते, जे मला दिसतंय ना, मला सवय लागली कुठंतरी चुका बघायची, वाईट बघायची. सद्गुरूंनी उदाहरण सुद्धा देऊन सांगितलं की एक सफेद चादर आहे, एक पांढरा शुभ्र कपडा आहे आणि त्याच्यावर एक काळा डाग आहे. आम्हाला जर त्यात काही बघायला गेलं तर फक्त तो काळा डागच दिसणार. सद्गुरू माताजी सांगतायत की मला फक्त तो काळा डाग दिसतो, एवढा मोठा सफेद कपडा मला दिसत नाही, पांढरा शुभ्र बाकीचा कपडा मला दिसत नाही, दिसतो तो फक्त काळा डाग. कुठंतरी माझ्या मनाची अवस्था ती आहे की मला दिसतात फक्त चुका, मला दिसतात फक्त अवगुण, मला दिसतं फक्त वाईट. मग मला हे चांगलं कधी दिसणार? ही चांगलं दिसण्याची अवस्था म्हणजेच ब्रह्मज्ञानीची अवस्था आहे. आणि मग ती माझी अवस्था अजून होत नाही, म्हणून मला सद्गुरू हे उदाहरण देऊन सुद्धा समजावून सांगण्याचा प्रयत्न करतायत. मग ती अवस्था अजून का बनलेली नसेल
की कुठेतरी हे ब्रह्मज्ञान माझ्या आचरणामध्ये अजूनही आलेलं नाही, म्हणून माझी ब्रह्मज्ञानीची अवस्था झालेली नाही. ब्रह्मज्ञान आचरणात आणणं म्हणजे काय? तर प्रत्येकामध्ये भगवंत दिसणं. ज्यावेळेस प्रत्येकामध्ये भगवंत दिसेल त्यावेळेस त्याच्यातल्या चुका मला दिसतील का हो? नाही दिसणार. गुण दिसतील, अवगुण नाही दिसणार. म्हणून बाबाजी हरदेवानीमध्ये सांगतायत की अवगुण को अनदेखा करके जो गुण को अपनाएगा, कहे हरदेव निश्चित है तू खुद गुण से भर जाएगा. आणि ज्यावेळेस मी स्वतः गुणानं भरून जाईल ना, त्यावेळेस माझी ब्रह्मज्ञानीवाली अवस्था असेल. आज सद्गुरू आपल्याला किती छोट्या छोट्या गोष्टी समजावून सांगण्याचा प्रयत्न करतायत की किंतु परंतु नकोय, मी माझेपणा नकोय, माझं बरोबर आहे, तुझं चुकय हेही नकोय. उदाहरणातून आपल्याला समजावून सांगतायत की तुफान आले, वादळ सुटले, एक कपडा झाडाला लटकतोय, एक जण म्हणतोय ती हवा कपड्याला हलवतेय, तर एक जण म्हणतोय नाही तुझं बरोबर नाही, तो कपडा हवेमध्ये हलतोय. बघायला गेलं तर दोघांचंही बरोबर असतं, चूक तर कोणाचंच नाही. पण हा म्हणतो माझं बरोबर आणि तो म्हणतो माझंच बरोबर. सद्गुरूला हे नाही पाहिजे. मग हे कधी होईल? ज्यावेळेस हे चंचल मन स्थिर होईल. सद्गुरू सांगताय ह्या मनाला स्थिर फक्त हा स्थिर परमात्माच करू शकतो. आणि ज्यावेळेस आपण ह्याच्या चरणी जातो तेव्हा नक्कीच स्थिर होतो. आता आत्ममंथन या गोष्टीचं करायचंय की माझं मन स्थिर झालं का? सद्गुरू सांगण्याचं काम करतायत. आपण फक्त आपलं आत्ममंथन करायचंय, दुसऱ्याचं नाही. सद्गुरूंनी 3 दिवस सुद्धा सांगितलं आपल्याला की आपण दुसऱ्याकडे बोट करायचं नाही, किंवा तो तसं करतोय तो असं करतोय नाही. मी काय करते? मी स्वतःला बघायचंय. आत्ममंथन म्हणजे माझीच परीक्षा आहे, दुसऱ्याची नाही. सद्गुरू माताजींनी बाबाजींनी लिहिलेल्या त्या हरदेवानीतल्या ओळी सुद्धा सांगितल्या की मन तो साधो एक है पर कितने रंग बदलता है. मन तर एकच आहे पण किती रंग बदलते. त्या माकडासारखी उपमा दिली मनाला सद्गुरूंनी. अहो, एखादा माणूस जर आपल्याला पहिल्यांदा नवीन भेटलं ना तर आपल्याला ते छान वाटतं, पण तोच माणूस ज्यावेळेस 2-4 मिनिट जरी आपण त्याच्यासोबत बोललो ना आणि आपल्या मनाविरुद्ध जर त्याच्या काही मुखातून आलं तर आपल्याला तो लगेच नकोसा वाटतो, त्याचा राग यायला लागतो. म्हणून माकडासारखी अवस्था सांगितली मनाची. मग त्यासाठी सद्गुरू म्हणतायत की गुरुमत पाहिजे जीवनामध्ये. का तर ज्यावेळेस गुरुमत येते ना त्यावेळेस परोपकाराची भावना येते, संतमती येते आपल्यामध्ये. मग परोपकार कशाचा? तर आपण तरलो नवल नव्हे, कुळे उद्धरावी इतरांची. जे आपल्याला मिळालंय ना ते प्रत्येकापर्यंत पोहोचलं पाहिजे. ही परोपकाराची भावना माझ्यामध्ये निर्माण होते. छोटे छोटे परोपकार नाही हो की मी शेजारणीला मिरची उसनी दिली, हा परोपकार सांगत नाहीत सद्गुरू. सद्गुरू सगळ्यात मोठा परोपकार सांगतायत. ह्या देवाला मी बघितले, तुम्हीही बघू शकता. सद्गुरू माताजी सांगतायत की भले वेगवेगळ्या नावाने भगवंताला लोक संबोधत असतील, पण खरं बघायला गेलं तर भगवंत एकच आहे. मग त्याला आपल्या जीवनामध्ये उतरवायचे. ते कसं? तर त्याला अगोदर जाणून घ्यायचे. नंतर संत सांगतायत की जाणारे करा कल्याण, असे सांगती वेदपुराण. मग हे कल्याण झालं, हा भगवंत जीवनामध्ये आला म्हणजे प्रेम जीवनामध्ये आलं. मग हे प्रेम मला वाटत चालायचे. आणि हे प्रेम नकली नाही हो, उगं नाही, नाटक नाही, ऍक्टिंग नाही, तर ते खरं खुरं. हा भगवंत, हा खरा भगवंत, हा सत्य परमात्मा जेव्हा जीवनामध्ये येतो तेव्हा हे खरं प्रेम सुद्धा जीवनामध्ये येतो. मग हा दिखावटीचा भाव राहत नाही. सद्गुरू खूप छोट्या छोट्या गोष्टी समजून सांगण्याचा प्रयत्न करतायत. गरज आहे आत्ममंथनाची की माझ्यामध्ये खरंच तो दिखावटीपणा आहे का ओरिजिनल आहे. का तर याला मला काही सांगायची गरज लागत नाही, याला सगळं कळतं ओरिजिनल का डुप्लिकेट. सद्गुरू माताजी सांगतायत की संतांची अवस्था कशी असते, एकतर ते चुकत नाहीत आणि समजा चुकलंही तरी ते दुरुस्त करतात. मग तिथं इगो आडवा येत नाही. म्हणून म्हणतात की संत अवस्था प्राप्त करायचे, भक्तीमध्ये तल्लीन होऊन जायचे, दुसऱ्याचं बोलणं आपल्याला समजून घेण्यासाठी ऐकायचे, ना की कुणाला माझं त्यांच्यापेक्षा किती छान आहे हे सांगण्यासाठी नाही, किंवा आम्ही किती छान आहेत, आमचं राज्य छान आहे, आमची संस्कृती छान आहे, आमचं राहणीमान छान आहे, आमचं खाणं पिणं छान आहे, आमचं रंगरूप छान आहे, ह्याच्यासाठी नाही. का तर आपण सगळी ह्या परमात्म्याची लेकरं आहोत. मग इथं उच्च नीच, लहान थोर, काळा गोरा हा भेद येतच नाही. सद्गुरू एवढ्या छोट्या छोट्या गोष्टी सांगतात. शेवटी सांगतायत की सत्संग, सेवा, नामस्मरण करा असं सांगण्याची गरज सुद्धा पडू नये. का तर ती तहान लागली पाहिजे, तेवढी ओढ लागली पाहिजे. अहो, तहान लागलेल्या माणसाला तू पाणी पी असं सांगायची गरज लागत नाही, किंवा भूक लागल्यावर तू जेवण कर सांगायची गरज लागत नाही. आपोआप ते शोधतं की मला पाहिजे, मला जेवायचंय, मला पाणी प्यायचंय. ह्या सत्संगची, सेवेची, नामस्मरणाची तेवढी ओढ लागावी असं सद्गुरू सांगतात.
असं दासीकडून बऱ्याच काही चुका झाल्या असतील तरी दासीला उदाहरणकरणातून क्षमा असावी. दासीचे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर आपल्या इतर सत्संगी बांधवांपर्यंत सुद्धा पोहोचवायला विसरत जाऊ नका. व्हिडिओला हाईप करत जा, लाईक करत जावा. कमेंटमध्ये व्हिडिओ आवडला का नाही ते सुद्धा सांगा. आणि लगेच लवकरच दासी 2 दिवसात राजपिताजींचा सुद्धा व्हिडिओ घेऊन येईल. काही चुकलं तर क्षमा असावी. प्रेमाने बोला. धन्य निरंकारजी.